भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्माचे कोच दिनेश लाडजी सध्या आमच्यासोबत आहे। सर, काल तुम्ही म्हटलं होतं की रोहित शर्मा जिंकणार आणि जे ट्रॉफी आहे ते भारतात येणार, आज तेच झालं, काय सांगेल? मी जे काल बोललो ते खरं झालं, त्याच्याबद्दल मला त्याचा जास्त अभिमान वाटतोय, कारण मला कॉन्फिडंट होता की यावेळेस वर्ल्ड कप आपल्याच खेळणार। आणि मी काल हेही बोललो होतो की बरेच लोक विराटबद्दल म्हणत होते विराट फ्लॉप आहे, विराटला ड्रॉप करायला पाहिजे करायला, पण मला कॉन्फिडंट होतो की विराट चांगलीच खेळ करणे। ऍक्च्युअली तसंच झालं, त्याच्याबद्दलही मी खुश आहे। आणि म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युअली शब्द नाही, मी काय बोलू मलाच कळत नाही, मी आता म्हणजे काय तुम्हाला सांगू, पण जगातला मी श्रीमंत माणूस झालो असं मला वाटतं। काल जे परफॉर्मन्स केले होते सगळे, विराट कोहली किंवा रोहित शर्मा असेल आणि बाकीचे जे टीम आहेत, त्यांच्याबद्दल तुमची काय प्रत्येक कोणाचा परफॉर्मन्स चांगला होता? परफॉर्मन्स आज सगळ्यांचा चांगला होता, कारण हा टीम गेम आहे आणि टीम गेमसाठी तुम्हाला इंडिव्हिज्युअल विचार करत नाही, तुम्ही टीमसाठी करण्यासाठीच आपण खेळत असतो। त्याच्यामुळे टीम गेममुळे सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला झाला। काल अक्षर पटेलला मॅनेजमेंटने त्यावेळेस ठरवलं की अक्षरला वरती बॅटिंगला पाठवायचं, तर ती चांगली मूव होती, कारण अक्षरनी एक चांगली इनिंग केली। विराटबद्दल प्रश्नच नाहीये, अनफॉर्च्युनेटली रोहितने पहिले स्टार्ट चांगला दिला पण तो आऊट झाला, पण ती गोष्ट वेगळी आहे। चला, पण आपण मॅच जिंकणं महत्वाचं, त्याच्यामुळे मॅच जिंकणं आणि बुमराहनी जी गोलंदाजी केली म्हणजे टेरिफिक, जी मॅच आपण जिंकलो त्याचं कारण बुमराह असं मला वाटते, बुमराहमुळे आपण कालची मॅच जिंकलो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रोमांचिक मॅच होता, पण मध्यभागी थोडीशी भीती होती, पण नंतर त्यांनी खूप परिश्रम केले आणि जिंकले। मध्यभागी काय घडलं होतं, काय तुम्हाला असं वाटतं? ऍक्च्युली कार्लसन येऊन जी बॅटिंग केली काल, अतिशय सुंदर बॅटिंग केली आणि त्यांनी जे शॉट्स केले अनबिलिव्हेबल शॉट्स केलेलं, पण तरी आपल्या मुलांनी सोडलं नाही, म्हणजे आपल्या मुलांनी फाईट चांगली केली आणि त्याच्यामध्ये सक्सेस त्यांना मिळाला। बिकॉज जर त्यावेळेस जर मॅच सोडली असती तर कदाचित आपण मॅच हरलो पण असतो, पण शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही आम्हाला मॅच जिंकायची, आणि त्या पद्धतीने बेसिकली बुमराहनी जी बॉलिंग टाकली, बुमराह हार्दिकने येऊन 2 विकेट काढल्या, त्याच्यामुळे आपण मॅचमध्ये आलो आणि आपण काल वर्ल्ड कप जिंकलो। खूप वर्षानंतर वर्ल्ड कप सध्या भारतात येत आहेत, आता तुम्ही काय शुभेच्छा देणार टीम इंडियाला? शुभेच्छा म्हणजे असंच चांगलं करत राहा, कारण 130 करोड जनता तुमच्या समोर पाठिंबा आणि जनतेला खुश करणं हे तुमचं काम आहे, त्याच्यामुळे असंच चांगलं करत राहा आणि जनतेला खुश करत राहा। टीम इंडियाला आता काही टिप्स वगैरे देणार आहेत का पुढच्या मॅचसाठी? टिप्स तर आता काही नाही, ज्या पद्धतीने, आणि टिप्स देणारा मी कोण आहे? टिप ऑलरेडी त्यांच्याकडे कोचेस आहेत, ते टिप्स देत आहेत आणि ऑलरेडी चांगले प्लेयर्स चांगले आहेत म्हणून ते सिलेक्ट केले जातात, त्याच्यामुळे त्यांना टिप्स देणं गरजेचं वाटत नाही। त्यांच्या ॲबिलिटीला ते लोक जस्टिफाय करतात, त्याच्यामुळे ते चांगला परफॉर्मन्स करतात। आणि थँक्स टू बीसीसीआय त्यांना खूप सपोर्ट करते, आणि त्याच्यामुळे रोहित आणि विराटबद्दल म्हणाले की T20 क्रिकेट आता त्यांचं बंद करा, बाद झालं, कारण परफॉर्मन्स होत नाही, पण थँक्स टू बीसीसीआय, थँक्स टू सिलेक्टर्स की त्यांनी रोहितवर फेट ठेवला आणि विराटवर फेट ठेवला, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट आपण अचीव्ह करू शकलो, त्याच्यामुळे मी त्यांना जास्त धन्यवाद देतो। कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।